आज एकदमच गावात जाऊन तर मी दंगत झालो. भैया भाऊ तर मेडिकल सोडून डायरेक्ट केळच विकायला लागलेला होता. हे घेणाऱ्याला 40 रुपये 50 रुपये. तर आज आषाढी एकादशी निमित्त आहे ना आमच्या कॉलेजला आज सुट्टी दिलेली होती. मग म्हटलं चला आज आषाढी एकादशी निमित्त आपल्या गावात असलेलं सावता महाराज मंदिरात जाऊन विठोबारायांचे दर्शन घेऊनच येऊ. कारण आमच्या गावाहून आणि आमच्या पंचकुशीतील अनेक गावाहून दरवर्षी हजारोच्या संख्येने दिंडी निघते. हजारो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा गजर करत विठुरायाला भेटण्यासाठी ना पायी निघतात. मग म्हटलं चला म्हातारे लोक जर कधी पायीवारी करून पंढरपूर पर्यंत विठुरायाला भेटायला जात आहे, मग आपण आपल्या गावातल्या मंदिरात असलेल्या विठुरायाला भेट तर देऊ शकतो. तर आहे ना पुढच्या महिन्यात या पावनमय मंदिरात 7 दिवसासाठी सावता महाराजांचा सप्ताह पण बसणार आहे. आणि सप्त्यातले 7 दिवस आहे ना आमच्या मंदिरावर कीर्तनाचा पण कार्यक्रम असतो. आणि सप्त्यातला एकदम शेवटचा दिवस म्हणजे तोच आमच्या मंदिराकरता खास दिवस म्हणून ओळखला जातो. आपल्या मंदिरावर 7 दिवस कीर्तनच नसून हरिपाठ पण असतो. तो संध्याकाळी 7:30 ते 7:30च्या दरम्यान असतो. सप्त्यातला सर्वात खास दिवस म्हणजे शेवटचा दिवस असतो. त्या रोजी आहे ना आपल्या मंदिरावर महाप्रसाद पण असतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या मंदिरावर आहे ना एक दंडीचा कार्यक्रम पण योजलेला असतो. मग विठोबारायांचं दर्शन वगैरे घेऊन मी येऊन लागतो चौकामध्ये. आणि मग चौकामध्ये येऊन बघतो तर काय आपला बया बोने तर वेगळाच बिझनेस सुरू केला. मग बया बोला म्हटलं पुढच्या वाटचालीस तुला हार्दिक शुभेच्छा भाऊ म्हटलं.